रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर अशी अगदी काठापासून तयार होणारी डिझाइन दाखवणार आहे। कलर कॉन्ट्रास्ट नसला तरी देखील आपण जो बॅकपार्टला काठ येतो ना खाली, त्याच काठापासून आपण पॅचवर्क डिझाइन बनवणार आहोत। तर बघू शकता मी काठ बाजूला केलेला आहे आणि बॅकपार्ट अशा पद्धतीने आपलं कटिंग झालेलं आहे। तर बॅकपार्टची उंची बघा, तुम्हाला जेवढं ब्लाउज हवं असेल त्यामध्ये तुम्ही उंची प्लस 1 इंच घेऊ शकता। मी नेहमीचे माप टाकत माझे कस्टमरच्या मापानुसार मी ही जी आहे ते बॅकपार्टची कटिंग केलेली आहे। 5.5 चे मी शोल्डर घेतलेला आहे कारण मी 2.5 इंच गळा रुंदी घेणार आहे। ठीक आहे, आपण हे बाजूला करणार आणि आता आपण इथं कॅनव्हास घेतलेला आहे। तर कॅनव्हास वरती मी बघा 2.5 इंच वरची गळा रुंदी घेते आणि खालची आपण उंची घेणार आता 10 इंच। जेव्हा आपण पॅटर्नचा गळा बनवतो पॅचवर्कचा, तेव्हा कॅनव्हासवर मार्किंग करा म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं ड्रॉइंग करता येईल व्यवस्थित। 3.5 इंच खालची गळा रुंदी घेतलेली आहे। पूर्ण काटकोन कंप्लीट करायचा आहे आणि आकार द्यायचा आहे आता आपल्याला। आता बघा, तुम्हाला जर का आकार देता येत नसतील तर मी स्पेशल आकार कसे द्यायचे गड्यांना याच्यावर एकच काय तर भरपूर आपले व्हिडिओ अवेलेबल आहेत। तर त्यांची लिंक मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तुम्ही ते बघू शकता आणि स्वतः तुम्ही देखील प्रयत्न करू शकता। तुम्ही नेहमी ड्रॉइंग करणार असे आकार द्यायचे प्रयत्न करणार तर तुम्हाला नक्कीच चांगले आकार जमतील। मी आता पान आकाराचा शेप दिला आणि बाहेरून बघा अर्ध्यापर्यंतच मी फक्त 1.25 इंचावर पॉइंट लावले। आता त्यापुढे मी हातानेच थोडा आकार असा पसरट घेत खाली परत अजून एक मोठा असा पान आकार दिलेला आहे। तर खूप सुंदर अशी डिझाइन आपण आजच्या ह्या व्हिडिओत बघणार आहोत आणि त्यासोबत मी तुम्हाला लटकन देखील दाखवणार आहे। ब्लाउजसाठी एकदम न्यू आकर्षक अशी लटकन मी तुम्हाला आज इथं दाखवणार आहे। तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू, स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडला व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर बघा, आता मी काय केलेलं आहे, बाहेरून जो आकार होता तोच कट केला आणि आकार दुसऱ्या बाजूला ड्रॉ करून घेतलेला आहे। आतील जो असतो तो शेप म्हणजे आतील जो आपला गड्याचा आकार आहे तो आपल्याला कट करायचा नाहीये। आता मी काठावर पॅच बघते की बरोबर येतोय का, तर हो बरोबर ॲडजस्ट झालेला आहे। मी असं त्याला जॉइंट दिला आणि अशा पद्धतीने आता आपण त्याला कटिंग करणार। आता बाहेरून 1.5 इंच त्याला थोडंसं कापड आपल्याला राहू द्यायचं आहे। इस्त्रीच्या मदतीने आपला हा पेपर कॅनव्हास एकदम छान प्रकारे चिपकून जातो कपड्याला। तर असं आपल्याला चिपकून घ्यायचं असतं म्हणजे आपल्या कामाला फिनिशिंग येते। आता हा बाहेरून 1.5 इंच कापड खूप गरजेचे आहे। तुम्ही देखील अशा पद्धतीने 1.5 इंच कापड बाहेरून राहू द्या आणि मग त्याला असं फोल्ड करा। डायरेक्ट कॅनव्हासला लागून तुम्हाला कटिंग करायचं नाहीये। जर का तुम्ही असं कटिंग करत असणार एकदम कॅनव्हासला लावून आपल्या आकारानुसार आणि मग त्यावरती तुम्ही म्हणणार की आपण लेस लावून कव्हर करू, तर मग डिझाईनचे जे असतात ना ते धागे निघून येतात खूप काही दिवसांनी। ज्यावेळेस कस्टमर 2-3 वेळा घालतं ब्लाउजला तेवढ्यातच त्याचे धागे निघायला लागतात। मग एकदम प्रोफेशनल पद्धतीने फिनिशिंगमध्ये जर का तुम्हाला काम करायचं आहे तर थोडंसं तुम्हाला अशा पद्धतीने काम करावं लागेल। थोडी मेहनत जास्त आहे पण कामाला मात्र फिनिशिंग नक्कीच मिळते। आता आपला पॅच तयार झालेला आहे। तर बॅकपार्ट जे आहे ते बघा, मी बॅकपार्टवरती कुठल्याच गळ्याची मार्किंग केलेली नाहीये। जसं आहे तसंच आपण त्याला फक्त खालच्या बाजूने कमरेकडच्या बाजूने टिप टाकत आता आपण दाबटीप टाकत संपूर्ण फोल्ड करणार आणि पूर्ण अस्तर आपण त्याला अटॅच करत एक्स्ट्राचा कापड कटिंग करणार आहे। तर आता आपण बघा याचे देखील सेंटर काढलेला आहे। जसं मी पॅचचा सेंटर काढून घेतला तसंच याचं काढलेलं आहे। उलट बाजूवर मी हा जो काही पॅच आहे तो उलटच दिसतोय वरून अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे। खूप सोपी पद्धत मी तुम्हाला पॅचवर्कची दाखवलेली आहे आणि जे 3 पार्टमध्ये 4 पार्टमध्ये पॅच असतात ना ते कसे तयार केले जातात यावरती सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत। मी तुम्हाला त्या व्हिडिओंची देखील लिंक देणार आहे। तर आपल्या चॅनलवरती संपूर्ण डिझाईनचे वेगवेगळे प्लेलिस्ट आहेत, तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला हवं त्या प्रकारचा पॅचवर्क तुम्ही बनवू शकता अगदी सहज पद्धतीने आणि प्रोफेशनल पद्धतीने की जेणेकरून तुमच्या कामाला फिनिशिंग येईल।
बघा आता कट लावून घेतली मी। पान आकार होता तर मेन आकाराला आपण पॉइंटला बरोबर कट लावला आणि राऊंड शेपवरती छोटे छोटे कट लावायचे असतात। जिथं काही गोल आकार असतो किंवा पॉइंट असतो ना तिथं आपल्याला कट लावणं खूप गरजेचं आहे। जर तुम्ही कट लावत असणार तेव्हाच तुमचा आकार परफेक्ट असा पलटून होतो, नाहीतर मग प्लेट्स पडतात आणि आकार व्यवस्थित असा दिसत नाही। आता इथं जर का माझं बघा पॅच म्हणजे हा जो काठाचा पॅच आहे तो दुसऱ्या रंगाचा राहिला असता तर मी इथं पाइपिंग काढली असती, जशी की मी भरपूर माझ्या ब्लाउज डिझाईनमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे की पाइपिंग देखील आपण याच कपड्याची काढू शकतो। पण आता सेम कलर असल्यामुळे मी डायरेक्ट पाइपिंग न काढता पूर्णपणे फोल्ड केलेला आहे। सर्वप्रथम आपण पहिली दाबटीप टाकून घेतली, त्यानंतर आता आपण बाहेरील जो आकार आहे तो व्यवस्थित असं त्याला मॅच करत टिप टाकणार। ओके, आता आपण इथं घेणार टक्स। ठीक आहे, टक्स आता कसं नेहमीची सवय असल्यामुळे मी टक्स अशा पद्धतीनेच घेते। तुम्ही मोजून मापून घेऊ शकता। बंद घडी करायची आणि तिथून 4 इंच आडवं मोजायचं, 4 इंच उभं मोजून घ्यायचं, म्हणजे तो टक्स तुमचा बरोबर असा तयार होणार आहे। आता नेहमीची सवय असल्यामुळे मी डायरेक्ट अशी घडी घालते, बरोबर शोल्डरच्या निम्मे असते माझी घडी आणि दोन्ही टक्स सेम यायला हवे यासाठी मी हाताच्या मदतीनेच माप मोजून घेत असते। आता बघा जो काठ होता तो काठ मी इथं यूज करते। तर आपण एवढा काठाचा पुरेपूर वापर करू शकतो। जो काठ आता नॉर्मली ज्या घरगुती मैत्रिणी आहेत शिवणकाम करणाऱ्या ज्यांना थोडंफार ब्लाऊज शिवता येतात तर त्या काय करतात, नेहमीच हा जो काठ आहे तो खालच्या बाजूला येतो म्हणून तिथंच घेतात। तर आपण त्या काठाचा असा देखील वापर करू शकतो। एकदम छान छान असे गळे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। अगदी 2 इंच रुंदीचा काठ असेल तरी देखील डिझाईन खूप सुंदर तयार होते। हे एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला माझ्या सर्वच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तुम्ही नसतील बघितले तर नक्कीच बघा, तुम्हाला खरंच नक्कीच नवनवीन अशा आयडिया मिळतील की जेणेकरून आपण अशा पद्धतीने पण डिझाईन बनवू शकतो का। अगदी कमी काठ असेल तरी देखील मी तुम्हाला डिझाईन शेअर केलेले आहेत। तर अशा पद्धतीने बघा आता ही जी काठाची पट्टी होती ती आपण खाली लावून घेतली की जेणेकरून आपला प्रॉपर जो आहे तो बॅकनेकला एकदम मस्त असा लुक इथं मिळालेला आहे, बघू शकता। आता आपण काय करणार आहेत, इथं लेस लावणार, पण त्याआधी दोरी लावून घेणार आहेत। लेस ज्या वेळेस लावायची असते ना आपल्याला त्याआधी दोरी लावून घ्यायची। एकदम छान अशा पद्धतीने आपण इथं दोरी मॅच करणार। वरून 2 इंच बघा, वरून आहे ना आपल्या शोल्डर जोडलेलं नाही आहे, ओपन आहे, फक्त बॅकपार्ट असतं तेव्हा तुम्हाला 2.5 इंचावरती मार्किंग करायची आहे दोरी अटॅच करण्यासाठी। आणि ज्यावेळेस तुमचे ब्लाऊज तयार झालेला आहे आणि मग नंतर तुम्ही दोरी लावतायत तर 2 इंचावरती लावा। अशा पद्धतीने आता आपली दोरी लावून झालेली आहे। दोरी आपली इकडे तिकडे शिलाईमध्ये यायला नको यासाठी मी गाठ बांधून घेतली आणि आता फायनली मी मस्त कलर कॉम्बिनेशनमध्ये म्हणजे त्याच रंगाची लेस घेतलेली आहे। हिरवा आणि गोल्डन कलर आहे, अशी 2 कलरमध्ये खूप सुंदर अशी ही लेस घेतलेली आहे। आता बघा मी जर का फोल्ड केलं नसतं तर इथं दोरे धागे दिसले असते आणि मग आपण लेस लावतो तर त्यामध्ये फक्त एकाच बाजूवर टीप येते। कधी कधी बारीक असते लेस, कधी कधी ब्रॉड असेल तरी देखील त्याचे धागे मग बाहेर निघण्याची शक्यता असते। तर फिनिशिंगमध्ये जर का तुम्ही काम करत असणार तर मग एकदम छान असं तुम्हाला एकदम मस्त लुक आपल्या कपड्याला आपल्याला देता येत असतो। आता बघा आतील बाजूला देखील मी इथं लेस लावून घेते। ठीक आहे, ओके। आता आतील बाजूला आपली लेस लावून झाली का मी तुम्हाला लटकन दाखवते। आता ह्या ब्लाऊजच्या स्लीव खूप सुंदर बनवलेल्या आहेत मी। स्लीव डिझाईन तुम्ही नसेल बघितली तर नक्कीच बघा, मी या आधीच व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्या व्हिडिओची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल। अगदी कमीत कमी कापड होता तरी देखील स्लीव एकदम छान अशा डिझाईनचे बनवल्या आणि कापड अजिबात शिल्लक नसल्यामुळे हा जो काही गळाचा ठसा निघाला त्यामध्येच आता आपण इथं लटकन बनवतोय।
तुम्ही बघू शकता मी अगदी मोजमाप न करता अंदाजानेच कटिंग केलेले आहे। थोडे आपण रेक्टँगल शेपमध्ये कट केले आणि मग त्यांना आता आपण असं चौकोनमध्ये कट केलेले। त्याला एकदा असं फोल्ड केलं आणि दोन्ही बाजूला दोन्ही लटकन सेम यायला हवे यासाठी मी तिथल्या तिथं मेजर करते। त्याला व्यवस्थित असं मोजून बघायचं की सेम आपलं अंतर यायला हवं। ओके, आता आपण यांना दोन्ही बाजूला टिप टाकली, त्याला पलटवून घेणार आणि पलटवल्यानंतर आता आपण घेणार आहे तिथं लेस लावायला। तर एकदम न्यू स्टाईलचे लटकन मी तुम्हाला दाखवते। तुम्ही हे लटकन ब्रायडलसाठी पण बनवू शकता, लेहंग्याच्या याच्यासाठी। तसं हे ब्लाऊज माझं ब्रायडलचेच आहेत आणि मला बऱ्याच मैत्रिणींचे कमेंट आले की ताई स्लीव डिझाईन असेल किंवा पॅचवर्क डिझाईन असेल तर मग रेट कसे घ्यायचे, किती घ्यायचे, तर यावरती मी सविस्तर लवकरच व्हिडिओ बनवणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जेव्हा फक्त स्लीववरती डिझाईन असते किंवा फक्त पाठीमागे डिझाईन आहे तर मग किती चार्ज लावायचे आणि फक्त लेस लावून डिझाईन करायचे आहे तर किती चार्ज लावायचे, याच्यावर मी सविस्तर डिटेलमध्ये व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येते की जेणेकरून तुम्हाला देखील चार्ज करायला बरं पडतं आणि कस्टमर्सला आपल्याला सांगायला सोपं जात असतं। बऱ्याचशा मैत्रिणींना स्वतः एवढी मेहनत करता पण मग त्यांच्या मेहनतीची किंमत त्यांना लावता येत नाही, मग प्रॉब्लेम होतात आणि मग कस्टमर्स पण असे असतात की एकदम कमी रेटमध्ये खूप जास्तीचं काम मागत असतात, मात्र मेहनत आपल्याला त्यासाठी भरपूर अशी लागत असते। बघा आता दोन्ही मी लटकनसाठी कापड तयार करून घेतले। आता दोरी मी अशी बरोबर मध्ये घेतलेली आहे आणि मी आता हा स्क्वेअर बरोबर येतोय का 2x2चा किंवा 2.25 आणि 2.25 असा जो काही माप येत असेल बघा, असं जेवढं आहे तेवढंच असं पण आहे, हे मी चेक केलेलं आहे। आता माझ्या इथं परफेक्ट असं एकदम मस्त चौकोनमध्ये हा तयार झाला। तर यामध्ये मी जे कतरण आहे ते टाकलेलं आहे की जेणेकरून याला एकदम छान असा शेप मिळायला हवा आणि आता खालच्या बाजूला आपण अशी टिप टाकून घेतोय। एकदम छान असे लटकन मी तुम्हाला इथं तयार करून दाखवले। तर मग मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। धन्यवाद।